आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सिंधू रस व मिनी सरस 2026 हा कार्यक्रम, हा उपक्रम राबवला गेलेला आहे। या उपक्रमाला गेली 5 वर्ष आमची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय यशस्वी पद्धतीने आयोजित करते आहे। आणि आता जेव्हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कामतजी आणि दादासाहेबजी लाभले आहेत आणि आता त्यामुळे या पद्धतीचा सिंधू रस हा कार्यक्रम अतिशय भरगच्च पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपण आयोजित केलेला आहे। या निमित्ताने आपण असंख्य माता भगिनींना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे। आपला सिंधुदुर्ग जिल्हा ज्या जिल्ह्यात लोकसंख्यामध्ये महिलांचा टक्का जास्त आहे आणि म्हणून जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आम्ही बोलतो, आम्ही सिंधुदुर्गाच्या भविष्यासंदर्भात जेव्हा आम्ही विचार मांडतो, तेव्हा आमच्या माता भगिनींना अजून आर्थिक सक्षम करणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाशी थेट निगडीत असल्यामुळे अशा कार्यक्रमाला वेगळं महत्व येतं। या कार्यक्रमाचे आयोजन निश्चित पद्धतीने चांगलं झालं आहे, त्याच्यामध्ये काही दोन विचार। काही स्टॉलला मी स्वतः भेट दिली आणि प्रत्येक माता भगिनींचे त्याच्याकडे स्टॉल आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे उत्साह बघितल्यानंतर निश्चित मनापासून समाधान वाटतं। मी काही माता भगिनींना त्यांच्या स्टॉलला भेट देत असताना मी विचारलं का बाबा आपला हा प्रोडक्ट आहे का, आपली ब्रँडिंग आहे का, आपला स्वतःचा कारखाना आहे का, तर त्या सगळ्या हो म्हणतात। आणि मी त्यांना हेही विचारलं की आपल्या कारखान्यामध्ये किती महिला काम करतात, काही लोक 5 म्हणतात, काही लोकांनी 15 म्हणतात। केवुरकरजी, आमचे कामत आणि आमचे दादासाहेब आणि आमची जिल्हा परिषदची पूर्ण टीम, आपण सगळेजण एकत्र मिळून या बचत गट स्टॉलमध्ये जेवढे स्टॉलमध्ये बचत गट आहेत किंवा जेवढ्या माता भगिनी या सिंधू रस मध्ये आलेल्या आहेत, आपण एक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं पाहिजे की ह्यांच्या कारखान्यामध्ये आज अगर 5 कामगार किंवा 5 कामगार त्यांच्या बरोबर काम करत असतील, 5 माता भगिनी काम करत असतील, तर पुढच्या वर्षी ते 5 चे 15 कसे होतील यावर आपल्या सगळ्या जणांचा प्रयत्न असला पाहिजे। त्याच्यावर या कार्यक्रमाचे यश आणि अपयश खरं म्हणलं तर अवलंबून आहे। नाहीतर दरवर्षी हा नुसता कार्यक्रम घ्यायचा, स्टॉल उभे करायचे, आम्ही येऊन इथे फीत कापणार आणि या माता भगिनी 4 दिवस स्टॉल लावायचा आणि परत आपल्या गावाकडे गेल्या तर त्याचा काही अर्थकारणाला उपयोग होणार नाही। म्हणून थोडं आपण नियोजन योग्य पद्धतीने कामात चालू करायला हवं। कार्यक्रमासाठी तुम्ही जे पद्धतीने आवाहन केलं की जास्तीत जास्त लोकांनी या स्टॉल धारकांकडे येऊन तिकडे खरेदी करायला पाहिजे। आपल्याकडे स्टेजवर भरगच्च असे सगळे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत। प्रत्येकाने अगर उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं की प्रत्येकाने अगर ठरवलं की ह्या 4 दिवसामध्ये माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून, माझ्या तालुक्यातून जास्तीत जास्त महिला या स्टॉल धारकांकडे मी आणेन आणि खरेदी करायला लावेन, तर मला वाटतं की 4 दिवसामध्ये यांचा पूर्ण माल परत भरायला लागेल, एवढी खरेदी ह्या निमित्ताने ते होऊ शकतं। म्हणजे हे नियोजन आपल्या माध्यमातून झालं पाहिजे असं आवर्जून मी सांगेन। नुसतं आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थितीपर्यंत पाहू नका, पण माझ्या मतदारसंघामध्ये परत गेल्यानंतर मी हा सिंधू रसचा प्रचार प्रसार करून या इथे जास्त महिला
जास्त खरेदी करणे लोक या स्टॉलला कसे भेट देऊ शकतात याचंही नियोजन जिल्हा परिषद सदस्य आणि त्याच्या सभापतींनी केलं पाहिजे. तरच या पद्धतीने सांघिक काम दिसेल. नाहीतर जिल्हा परिषद घेत आहे, मी फक्त आपला उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहीन आणि नंतर घरी जाईल, यावरती ठेवू नका. आपल्याला सिंधुदुर्गाचं अर्थकारण किंवा जसं सन्मान्य राणे साहेब उल्लेख करतात की आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न जर आपल्याला वाढवायचं असेल तर ग्रामीण अर्थकारणावर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. आज काही हे जे प्रोडक्ट इथे पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या पद्धतीने पॅकिंग झालेले प्रोडक्ट आहेत. मग ह्याला बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि त्याही दृष्टिकोनातून व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी त्या निमित्ताने विचार करा. उमेद मॉल सारखी एक चांगली संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेजींनी महाराष्ट्राच्या समोर मांडलेली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठा उमेद मॉल येणार आहे, निर्माण केला जाणार आहे, ही आमच्या महायुती सरकारची संकल्पना आहे आणि लवकरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण येईल. आणि म्हणून जेव्हा आपण बाजारपेठ मिळवून देणं हेच अगर आपल्याला बजेट गटाला सक्षम करण्याचा अगर मुख्य हेतू असेल तर त्यासाठी जास्त प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आमच्या कामतजींनी आवाहन केलं की जास्त लोकांनी इथे येऊन खरेदी करा. नाहीतर काय होतं, आपण आपल्या मालाकडे दुर्लक्ष करतो, आपल्या बाजारपेठाकडे येत नाही. पण कधी जो माल इथे उपलब्ध आहे ते घेण्यासाठी आपण थेट कोल्हापूरच्या डीमार्ट पर्यंत जाणारे असंख्य लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे आपल्या इकडे जिल्ह्यामध्ये खरेदी करायची नाही, पण तोच पदार्थ घेण्यासाठी, तीच वस्तू घेण्यासाठी 1.5 तास प्रवास करून कोल्हापूरला जाऊन डीमार्ट मध्ये घ्यायचं, या बाबतीमध्ये थोडा आपण सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. आपल्याला आपल्या जिल्ह्याला अगर सक्षम करायचं असेल तर आपल्याला आपलं ग्रामीण अर्थकारण किंवा ह्या बचत गटाला कसं अजून सक्षम करू शकतो त्यावर आपण सगळ्या जणांनी विचार करा. आता डीमार्ट मध्ये ठेवलेला माल काय आणि आमच्या सिंधुदुर्गामध्ये बचत गटांमध्ये उपलब्ध असलेला माल, मला तर विश्वास आहे डीमार्ट पेक्षा चांगला क्वालिटीचा माल या स्टॉलमध्ये सगळ्यांमध्ये उपलब्ध आहे. यावर थोडंच आपण लोकांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीचे कार्यक्रम हे आपल्या अर्थकारणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मी स्टॉल धारकांमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यात माता भगिनींना आवर्जून सांगतो, तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचा उद्योग हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करा. आज अगर तुमच्याकडे 5 महिला कामगार काम करत असतील तर त्या 5 ते 15 करायचे असतील, त्याला काय आर्थिक मदत आपल्याला उभी करायची असेल तर आपण फक्त आमच्या जिल्हा परिषदेकडे संपर्क करा. आम्ही जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद एकत्र मिळून तुमच्यासाठी आर्थिक पाठबळ पण तयार करण्यासाठी तयार आहोत, हे आवर्जून आपल्या सगळ्यांना या निमित्ताने सांगितलं. तरच हे उद्योग वाढणार आहेत. नाही दरवर्षी 5च कामगार, मग आपलं यश कशात आलं केबुडकर साहेब? 5 ते जेव्हा 15 आपण करू, 15 ते जेव्हा 50 कामगाराचा कारखाना जेव्हा आमच्या इकडच्या माता भगिनी उभा करतील तेव्हा खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या सिंधू सरसच्या माध्यमातून आपण ह्या माता भगिनींना काही मदत केली असं समाधान आपल्याला निश्चित पद्धतीने लागेल. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाचा मोजमाप आणि ह्या कार्यक्रमामधून आपण काय मिळवलं, आपण काय साध्य केलं यावर आपण सगळ्या जणांनी कार्यक्रमाच्या नंतर बसलंच पाहिजे. शेवटी हा सगळा खर्च केल्यानंतर आपला मुख्य हेतू अगर साध्य होत नसेल तर पुढच्या वर्षी आपण काय बदल करू शकतो यावर आपण सगळेजण कावतजी, साहिलजी आणि आमचे सगळेच सहकारी विचार करू शकतो. नवीन काय संकल्पना आणू शकतो का? त्याच्या गेली 5 वर्ष मी सातत्याने सिंधू रसला काही 1-2 वेळा आलेलो आहे. स्टँडर्ड पद्धत आहे आणि स्टँडर्ड ढाचा आहे, त्याच्यामध्ये नवीन काय बदल झालेला नाही. आणि म्हणून आपणही थोडा अभ्यास करा, काय नवीन इथे आणू शकतो, बाजारपेठ अजून मोठी कशी करू शकतो, अजून कुठल्या सुविधा उपलब्ध करू शकतो यावर थोडा विचार करा. त्याला सगळ्या पद्धतीची ताकद
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी आहे, हे मी विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देणार. आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही, यायलाच उशीर झाला, याहीसाठी दिलगीर व्यक्त करेन. आणि माझ्यासाठी आता कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासाठी काही लोकही थांबलेले आहेत, म्हणून मी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलोच आहे. पण त्याचबरोबर या सिंधू रथला या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला चलता आलेख दाखवायचा आहे. इकडच्या उपस्थित असलेल्या माता भगिनींना वाटलं पाहिजे की सिंधू रथ मध्ये मी माझा बचत गटाचा स्टॉल लावल्यानंतर माझी आर्थिक प्रगती झाली असा अनुभव त्या लोकांना आला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळेजण वाटचाल करावी असा आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख करेन. परत एकदा ह्या सिंधू रथ आणि मिनी सरस कार्यक्रम 2026 साठी मी मंचावर उपस्थित असलेल्या सगळे आमच्या मान्यवरांना तुम्हाला मनापासून मी आभार मानेन, धन्यवाद देईन, शुभेच्छा देईन. एक चांगला उपक्रम तुम्ही सगळ्यांनी राबवला. पुढचे 4 दिवस जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे सगळे सहकारी सातत्याने आपणही या कार्यक्रमाकडे लक्ष ठेवावं, नाहीतर उद्घाटन झालं आणि सगळे तिथून निघून जावं असं काय आपण कृपया इथे करू नये. व 4 दिवस या कार्यक्रम आपण यशस्वी कसा करू शकतो यावर आपण सगळेजण लक्ष द्याल तर मला विश्वास आहे इथे उभं राहण्याची पण जागा नसेल, एवढं सक्षम आपण सगळेजण या व्यासपीठावर बसलेला आहात. परत एकदा जिल्हा परिषद सिंधुदुर्गला मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.